मुलांनो, मजेत ना? मुलांनो, तुम्ही अनेक लोकांना चष्मा लावलेला पाहिला असेल, हो ना? लोक चष्मा का घालतात माहिती आहे ना? त्यांची नजर म्हणजे दृष्टी कमजोर झालेली असते म्हणून. कोणाला जवळचा वाचायला चष्मा लागतो, तर कोणाला दूरचं पाहायला आणि वाचायला. काही लोक गॉगल म्हणजे काळा चष्मा घालतात, उन्हापासून डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून. तर आज मी शिल्पनानी तुम्हाला असाच एक चष्मा आणि एका छोट्या सशाची गोष्ट सांगणार आहे. मजेदार गोष्टीचं नाव आहे सशाने घातला चष्मा. ही गोष्ट आहे जशी कहाणीवाली नानी सरलामींनी हिंदी आणि इंग्लिशमध्ये सांगते ना, तशीच. तर ऐका हां. ही सोनवनातली गोष्ट आहे. सोनवन एक छोटंसं जंगल होतं. साधे सिधे प्राणी तिथे राहत होते. तिथे कोणी शिकलेलं नव्हतं. दिवसभर काय करायचं ते? खाणे पिणे, सुरक्षा व्यवस्था, इकडे तिकडे फिरणं आणि गप्पा मारणं. वनात एक छोटासा ससा राहत होता, सॉफ्टी नावाचा. नटखट होता, सर्वांचा आवडता होता. दिवसभर इकडे तिकडे फिरून मजा मस्ती करायचा, उड्या मारत असायचा. सर्व सशांना काय खायला आवडतं माहिती आहे ना मुलांना? हां, बरोबर, गाजर. तर सॉफ्टीला पण गाजर खायला खूप आवडायचं. तो सकाळी सकाळी जायचा, गाजरं शोधून खायचा व काही गाजरं आपल्या आईबाबांसाठी घरी घेऊन यायचा. या सोनवनाच्या जवळपासच एक सूर्यवन नावाचं जंगल होतं. ते खूप मोठं जंगल होतं. सोनवन व सूर्यवनमध्ये खूप फरक होता. जसा गावात व मोठ्या शहरात असतो ना, तसाच. सोनवनला लहान लहान घरं होती, तर सूर्यवनातले प्राणी मोठमोठ्या जागेत राहत असत. सोनवनात काही शाळा कॉलेज नव्हते, कोणी शिकलेलंही नव्हतं. तर सूर्यवनात शाळा कॉलेज होती व सर्व प्राणी शिकलेले होते, शाळा कॉलेजला जात होते. या सूर्यवनात सॉफ्टी सशाचा एक मित्र राहत होता, चुनमुन नावाचा चूहा. चूहा म्हणजे उंदीर. एक दिवस सॉफ्टी आपल्या आईला म्हणाला, आई ग, मी चुनमुनकडे जाणार आहे. मागच्या वेळी तो आला होता ना आपल्या घरी, तर त्याने मला त्याच्या बर्थडेचं आमंत्रण दिलं होतं. नक्की ये म्हणाला होता. परवा त्याचा बर्थडे आहे, माझी जायची इच्छा आहे. जाऊ ना ग आई मी? आई म्हणाली, हो जा बरं, पण जरा सांभाळून जा. सूर्यवन खूप मोठं जंगल आहे. सॉफ्टी म्हणाला, हो हो, सांभाळूनच जाईन, तू काळजी करू नकोस. आणि एक छानशी गिफ्ट मला चुनमुनसाठी गिफ्ट पॅक करून दे. आई म्हणाली, ठीक आहे, देईन. आणि माझ्याकडून पण त्याला हॅपी बर्थडे सांग हं. आणि 2-3 दिवसात परत ये बरं का. सॉफ्टी जायच्या तयारीला लागला व दुसऱ्या दिवशी सूर्यवनात जायला निघाला. सॉफ्टी आलेला पाहून चुनमुनला खूप आनंद झाला. एकमेकांना पाहून दोघं खुश झाले व गळाभेट घेतली. सॉफ्टी म्हणाला, हे घे तुझी गिफ्ट, आणि माझ्या आईनेही तुला हॅपी बर्थडे विश केलं आहे बरं का, शुभेच्छा पाठवल्या आहेत तुला चुनमुन. आणि आईने गाजर हलवा पण पाठवला आहे. चुनमुन म्हणाला, अरे वा, गाजर हलवा, आणि तो पण आंटीच्या हातचा. खाऊन पाहिला मी, खूपच चवदार आहे, यम्मी यम्मी. दोघं जण मग चुनमुनच्या रूमवर गेले, गप्पा मारल्या, गेम्स खेळले. मग चुनमुन म्हणाला, चल आता झोपूया. सॉफ्टी, रात्र खूप झाली आहे आणि उद्या बर्थडेचं सेलिब्रेशन पण करायचं आहे. तूही प्रवास करून आलास, त्यामुळे थकला असेल, चल झोपूया. ठीक आहे, झोपूया, सॉफ्टी म्हणाला. गुड नाईट, शुभरात्री. त्यांनी पाहिलं की चुनमुनने डोळ्यावर चष्मा घालून पुस्तक वाचायला सुरुवात केली. ॲक्च्युली झोपण्यापूर्वी पुस्तक वाचून झोपण्याची चुनमुनला सवय होती. सॉफ्टी त्याला म्हणाला, हे काय आहे ते डोळ्यावर घातले असते? तर चुनमुन म्हणाला, तुला माहिती नाही, हा चष्मा आहे आणि हा घातल्यामुळेच तर मला पुस्तक वाचता येते. सॉफ्टी म्हणाला, अच्छा, मला खूप आवडला, चल मी झोपतो आता. दोघंही झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघंही उठले. सॉफ्टी आणि चुनमुन ब्रश वगैरे करून खाली गेले. तिथे चुनमुनचे आईबाबा बसले होते, डोळ्यावर चष्मा लावून काही महत्त्वाचं वाचत होते, न्यूजपेपर, वर्तमानपत्र. सॉफ्टीने त्यांना सुप्रभात, गुड मॉर्निंग म्हटलं. चुनमुनने सॉफ्टीची ओळख करून दिली बाबांची.
चुनमुनने सॉफ्टीला म्हटलं, चल सॉफ्टी, मी तुला जंगलची सैर सफर करवून आणतो, जंगल दाखवतो सर्व, माझ्या मित्रांशी पण भेटवून आणतो तुला, चल. दोघेही निघाले उड्या मारत. सॉफ्टीने पाहिलं, सर्व लोक गप्पा मारत होते व काही लोक पेपर वाचत होते, पुस्तक वाचत होते. सॉफ्टीला वाटलं, माझ्याजवळ चष्मा असता तर मी पण पेपर पुस्तक वाचू शकलो असतो, किती मजा आली असती, मी पण गोष्टीची पुस्तकं वाचू शकलो असतो तर. मनात विचार करता करता सॉफ्टी अबोल झाला, शांत झाला. घरी आल्यावर पण आपल्याच विचारात शांत बसलेला पाहून चुनमुन म्हणाला, सॉफ्टी काय झालंय तुला, थकलास का चालून, तुला आमचं सूर्यवन जंगल आवडलं नाही का, आणि का बरं असा गप्प गप्प बसलाय, तुला छान नाही वाटत आहे का, घरची आठवण येते का, उदास का आहेस. सॉफ्टी म्हणाला, चुनमुन, जर माझ्याकडे पण एक चष्मा असता तर मी गोष्टीची पुस्तकं वाचली असती, किती मजा आली असती, पण माझ्याजवळ तर चष्माच नाही, म्हणून मला वाचता येत नाही. चुनमुन म्हणाला, बस एवढीशी गोष्ट आणि त्यासाठी तू उदास आहेस का, बिलकुल उदास होऊ नकोस, मी उद्याच तुला बाबांच्या मित्राकडे भालू अंकलकडे घेऊन जातो, अस्वल काकांकडे, त्यांचं चष्म्याचं दुकान आहे, ते तुला तुझे डोळे तपासून चष्मा बनवून देतील, तू मुळीच उदास होऊ नकोस, हिरमुसला होऊ नकोस, आज माझी बर्थडे पार्टी एन्जॉय करूया. दोघांनी मग पार्टीमध्ये खूप मजा केली व दुसऱ्या दिवशी चुनमुन सॉफ्टीला घेऊन डॉक्टर भालू अंकलकडे गेला. म्हणाला, काका, हा माझा मित्र सॉफ्टी, याला गोष्टीची पुस्तकं वाचायची आहे, याचे डोळे तपासून याला एक छान चष्मा बनवून द्याल का. डॉक्टर अंकल म्हणाले, छोटासा ससा आणि त्याला चष्मा हवा आहे, आजपर्यंत मी सशाला चष्मा घालताना कधीच पाहिला नाही, ससे गाजर खातात ना आवडीने, त्यामुळे त्यांचे डोळे दृष्टी छानच असते, कधी कोणी ससा माझ्याकडे चष्मा घ्यायला आलेला नाही, पण मी आता त्याचे ठीक आहे, त्याचे डोळे तपासून मी त्याला चष्मा बनवून देतो. आणि डॉक्टर काका सॉफ्टीचे डोळे चेक करू लागले. दुकानात खूप चष्मे होते. 2-3 चष्मे घेऊन आले डॉक्टर अंकल व एक पुस्तक सॉफ्टीच्या हाती देऊन म्हणाले, जरा बघ बरं हा चष्मा घालून, तुला वाचता येतंय का हे पुस्तक. पण सॉफ्टीला काही ते पुस्तक वाचता आलं नाही. मग दुसरा तिसरा चष्मा ट्राय केला, पण पुस्तक वाचायला दिलं, पण सॉफ्टीला काही ते पुस्तक वाचता येईना. मग डॉक्टरांनी एक जाड डबल काच म्हणजे मॅग्निफाईंग ग्लास असलेला चष्मा सॉफ्टीच्या डोळ्यासमोर धरला व म्हणाले, आता याने तरी नीट दिसतंय का वाचायला बघ बरं. त्यावर सॉफ्टीला एकही अक्षर वाचू शकला नाही. सॉफ्टी डोळ्यात कितीही प्रॉब्लेम असला तरी या जाड काचेच्या चष्म्याने कोणालाही वाचता येतं, तुला का वाचता येत नाही. मग डॉक्टरचं लक्ष गेलं सॉफ्टीच्या हातातल्या पुस्तकाकडे, तर सॉफ्टीने ते पुस्तक उलटं पकडलेलं होतं. उलट पुस्तक पकडून कसं वाचता येईल सॉफ्टी तुला, डॉक्टर म्हणाले. पुस्तक सरळ धर बघू. पण डॉक्टरच्या लक्षात आलं एक गोष्ट. ते म्हणाले, सॉफ्टी, तू सोनवनात राहतोस, तिथं काही शाळा कॉलेज नाही, कोणी शिकलेलं नाही, म्हणून त्यांना वाचता येत नाही. तू कधी शाळेत गेलायस का लिहिणं वाचणं शिकायला. त्यावर सॉफ्टी म्हणाला, शाळा कॉलेज काय असतं मला तर माहितीच नाही, पण चष्मा लावून लोकांना वाचता येतं म्हणून मलाही चष्मा हवा होता. डॉक्टर अंकल आणि चुनमुनला खूप हसू आलं. ते म्हणाले, अरे तू तर खूपच भोळा आहेस, वाचायला लिहायला आधी शिकावं लागतं, मगच चष्मा लावून वाचता येतं, नुसता चष्मा लावून नाही काही. चष्म्याने छान स्वच्छ दिसतं, पण आधी शाळेत जाऊन शिकावं लागतं, मग तुला वाचता येईल, तेही बिना चष्म्याचं, कारण तुझे डोळे मोठे मोठे व गाजर खाऊन स्ट्रॉंग झालेले आहेत. तू शिकलास की तुला बिना चष्म्याचं सगळं साफ दिसेल व वाचता येईल. मग सॉफ्टीला आपली चूक कळली. तो म्हणाला, सॉरी डॉक्टर अंकल आणि चुनमुन, मी उगाचच तुमचा वेळ वाया घालवला, आता मी नक्की शाळेत जाईन सूर्यवनातच आणि शिकून घेईन आणि बिना चष्म्याचंही सर्व पुस्तके वाचेन. थँक्यू डॉक्टर अंकल, थँक्यू चुनमुन, बाय बाय. अशी झाली गोष्ट. तर मुलांनो,
आवडली काही मजेदार गोष्ट सॉफ्टी सशाची आणि त्याने लावलेल्या चष्म्याची, तर अशाच मजेदार गोष्टी ऐकायला यूट्यूबवर लाईक आणि कमेंट करा. भेटूया पुढच्या आठवड्यात पुन्हा एक छान गोष्ट ऐकायला. तोपर्यंत बाय बाय.